प्रियांनो, संपूर्ण बायबल मध्ये मी वाचलेलं आहे की सर्वात आधी देव जर ज्या कुठलं गोष्टीमध्ये शरीराचं ज्या कुठल्या भागामध्ये जर लक्ष देत असेल ते म्हणजे अंतःकरण आहे. अंतःकरण, तो अंतःकरण माझ्या प्रियांनो भले विश्वासूचा असू द्या अविश्वासूचा असू द्या, देवाला आहे ना कुठेतरी अंतःकरण जर पटलं ना तर त्या व्यक्तीला देव नेहमी आशीर्वाद देत असतो. त्या व्यक्तीला नेहमी आशीर्वाद देत असतो माझ्या प्रियानो. आणि माझ्या प्रियानो, म्हणून कधी कधी आपल्याला आपण बसून विचार करतो की मी एवढं बायबल वाचतो, मी एवढं प्रार्थना करतो, तरी माझ्यापेक्षा जास्त तो धनवान होत का चाललाय. कळत आहे का? कधी कधी विचार पडतो आपल्याला माझ्या प्रियानो. माझ्या प्रियानो, माझ्यापेक्षा किंवा विश्वासू लोकांपेक्षा जास्त धनवान काही अविश्वासू लोक, अन्य जाती लोक पण होत चाललेले आहेत. काही वाईट काम करूनही धनवान होतात, काही चांगलं काम करूनही पटकन धनवान होत चाललेले असे मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं आहे. पण माझ्या प्रियानो, आपण आपल्या विश्वासूमध्ये ना प्रियानो, विश्वासू लोकांमध्ये ना कितीही माझ्या प्रियानो प्रार्थना केली, कितीही माझ्या प्रियानो देवाला शोधलं ना, तरी मी काही असे लोक पाहिलेलं आहे, कधीही माझ्या प्रियानो आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकले नाही. मी असे लोकांनाही पाहिलेलं आहे प्रियानो. ते म्हणजे माझ्या प्रियानो प्रार्थना करून बायबल मध्ये जाऊन चर्च मध्ये जाऊन सुद्धा माझ्या प्रियानो काही लोकांच्या बढोतरी म्हणजे उन्नती. कळत आहे का तुम्हाला? काही लोकांचं उन्नती मी नाही पाहिलं प्रियानो, पाहिलेलं नाहीये प्रियानो. ते म्हणजे माझ्या प्रियानो त्याचं कारण म्हणजे ना प्रियानो, चर्च मध्ये येऊन बायबल वाचून है ना सगळं काही करून देखील जर अंतःकरणाचे आपण रक्षण करत नसेल ना, तर माझ्या प्रियानो आपण कधी उन्नतीकडे जाणार नाही. मग त्यापेक्षा बिलीवर पेक्षा अन्य व्यक्ती ज्याचं अंतःकरण चांगलं आहे, अन्य जाती विधर्मी लोक ज्याला आपण म्हणतो, ते लोक पटकन पुढे गेलेत माझ्या प्रियानो. मी असंही लोक पाहिलेलं आहे. काही लोकांना 20 वर्ष 18 वर्ष 15 वर्ष झालेला आहे, पण तो व्यक्ती बिलीवर्स व्यक्ती आहे, तिथंच आहे. पण त्याच्या बरोबरचा व्यक्ती, अन्य व्यक्ती फार महान पुढे गेलेला आहे. म्हणून आज मी मला सांगू द्या की माझ्या प्रियानो, सर्वात आधी आपलं अंतःकरणाचं रक्षण करा. अंतःकरणाचं रक्षण करा प्रियानो. बिलीवर झाल्यानंतर जर आपण आपलं अंतःकरणाचं हृदयाचं रक्षण जर करायला शिकलो ना प्रियानो, तरच आपण पुढे जाऊ. कारण की त्याच वचनात पुढचा शब्द लिहिलेला आहे, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. काय आहे? जीवनाचा उगम आहे. जीवन म्हणजे आयुष्य. जो जीवन आपण जगत आहे ना प्रियानो, त्याला असा उगम म्हणजे काय? झरा, स्रोत, निघणारा. कळत आहे का? धरण म्हटलं तरी चालेल. धरणातून काय येतो माझ्या प्रियानो? पाणी वाहतो. प्रेज द लॉर्ड. उगम, निर्माण. कळत आहे का? आणि म्हणून प्रियानो, आज तुम्हाला देवाच्या आत्म्याद्वारे मी सल्ला देत आहे. आयुष्यात आतापर्यंत तुमच्या हृदयाची तुम्ही जर रक्षण करायचं विसरला असेल, तर आज या वचनाला ऐकून रक्षण करायला शिका. खूप फायदा आहे. हालेलुया. हृदयाचं रक्षण करायला जर तुम्ही शिकलेत ना, खूप फायदा आहे प्रियानो. नुसतं प्रार्थना करून होत नाही, नुसतं बायबल वाचून होत नाही. अंतःकरणाचं रक्षण करायला शिका. हृदयाला सांभाळायला शिका. हृदयाला सुरक्षित ठेवायला शिका. खूप पुढे जाऊ आपण, खूप पुढे जाऊ. आणि मी पाहिलंय बायबलमध्ये, जेव्हा केव्हा देवाने स्वर्गातून माणसाकडे बघितलं ना, तर सर्वात आधी त्याचं अंतःकरण बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणजे नुसतं बिलीवर्स धरू नका बरं का. नुसतं बिलीवर्स धरू नका. ज्याला देव माहित नाही ना, जर त्याचं अंतःकरण शुद्ध, साफ, पवित्र, नीतिमान असेल ना, देवबाप त्याला या जगामध्ये बढोतरी देतो प्रियानो. म्हणून वचनात लिहिलेला आहे, तो नीतिमानावर देखील सूर्य उगवतो आणि अनितिमानावर देखील सूर्याचा प्रकाश पाडतो. याचा अर्थ काय आहे? देव पक्षपात करत नाही. फरक एवढाच आहे की आपण तारलेले लोक आहोत
आपल्याला तारण आहे, अन्य जातीला तारण नाही. एवढंच फरक आहे. आपल्याला पण हृदय आहे, त्यांना पण हृदय आहे. आपण पण हृदयाचे रक्षण करू शकतो, ते पण करत आहेत, ते पण करू शकतात. फरक काही नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्रियानो, कधी कधी आपल्याला वाटतंय मी एवढं चर्च मध्ये जाऊन देखील मला आशीर्वाद नाही, पण तो तर चर्च मध्ये जात नाही, तो कसं काय एवढं पुढे चाललंय? तुम्हाला आणि मला का माहितीये, का ठाऊक आहे? कदाचित त्याने त्याच्या अंतःकरणाचं रक्षण केलं असेल तर. हालेलुया, हॅलो. आणि मग काय करतो आपण? जळण. काय देवा, एवढं प्रार्थना करतो मी, माझ्या घरात गाडी यायच्या आधी तो चर्चला न जाणाराचा घरी आला आहे. प्रभू कधी देशील मला? देवा, डोकं फोडू का पाय फोडू का गुडघे फोडू? हालेलुया. अहो तुम्हाला काय माहिती? त्याला जरी देव माहित नसेल, त्या व्यक्तीला, अन्य जातीला, विश्वास न ठेवणारा, चर्चमध्ये न येणारा व्यक्तीला जर त्यांनी जर तुमच्यापेक्षा जास्त त्यांनी हृदय सुरक्षित ठेवला असेल तर तुम्हाला काय माहिती? आणि म्हणून एक रहस्य गोष्टी आज शिकूया. हृदयाला सुरक्षित ठेवा. प्रेज द लॉर्ड. या बायबलमध्ये हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप साधन आहेत. साधन, बरोबर, साधनच म्हणतो ना, पर्याय, साधन, सामग्री, वस्तू. हालेलुया. होय प्रियांनो, हृदयाला सुरक्षित ठेवा. आतापर्यंत तुमचं हृदय सांगते, तुमच्या अंतःकरणात सांगते किती लोकांनी खेळलेत, किती लोक खेळलेत मला माहित. हालेलुया. पास्टर, मी तरुण होतो, एका माणसाने इतकं खेळलं माझ्या हृदयाशी, किंवा एका मुलांनी, मुलींनी, पोरांनी, बाई, सगळं कितीतरी काहीतरी कोणी कोणी छळलेत, खेळलेत, हृदयाला ठेच पोचवलेत, मला माहित नाही. पण आज सुरक्षित ठेवायला शिका. प्रेज द लॉर्ड. विसरून जा. याचा आधी तुमचं हृदय सांगते किती लोकांनी खेळले, किती लोकांनी मस्करी केली, किती लोकांनी तुमचं हृदय दुखवले, अंतःकरण दुखवले. विसरून जा. पण आज खरं प्रकटीकरण वचनाची देवबाप तुम्हाला देत आहे. आमीन म्हणून स्वीकार जरा. आमीन. त्यात जीवनाचं उगम आहे. तुम्ही जे काही काम करणार आहे ना, ते हृदयातून निघणार आहे. हृदयातून, अंतःकरणातून निघणार आहे. हृदय जेव्हा आजारी पडतो ना माझ्या प्रियांनो, तेव्हा फार कठीण जातो आयुष्य जगण्यासाठी. कळत आहे का तुम्हाला? माहितीये, कधी कधी डॉक्टर लोक सांगतात की हृदयात रक्त वाहनं, हृदयपर्यंत रक्त पोहोचत नाही, रक्त कमी आहे, हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही, म्हणून ऑपरेशन करावं लागेल किंवा काहीतरी सर्जरी करावं लागेल. चॉकअप झालेला आहे हृदयाला, बरोबर आहे का? जेव्हा हृदयाला रक्त पोहोचत नाही किंवा रक्ताचा प्रवाह होत नाही हृदयापर्यंत, किंवा ब्लॉकेज झालेला असतो हृदयाचं नस, शिरा काय म्हणतात त्याला, नस. हालेलुया. हृदयात जर तुम्ही जग बसवलेला आहे, ज्या ठिकाणी देवाला आधी बसवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही संसार बसवलेला आहे, घर बसवलेला आहे, परिवार बसवलेला आहे, कुटुंब बसवलेला आहे. देवापेक्षा जास्त तुमचं हृदय बाकीच्या गोष्टी जर बसलेला असेल तर विसरून जा की देव मला बरं करेल, देव मला चांगलं करेल, देव माझं भलं करेल, देव मला आशीर्वाद देईल, देव माझ्या हृदयात बसलेला आहे. विसरून जा, विसरून जा, विसरून जा. आणि म्हणून आज शिकायला आलोय आपण बायबल स्टडी. काहीतरी तुम्हाला मिळत आहे का? आपल्या बाजूवाल्याला पण सांगा, तुम्हाला कळत आहे का? बोला बोला, गोडीने बोला, हसून. हा, हाताला हात देऊन, हात मारून म्हण, तुम्हाला कळत आहे का? हात मिळवून म्हणा, तुम्हाला कळत आहे का? का आळस देत बसले? पास्टर तुम्ही बोला, सांगा, आम्ही खुर्चीत आळस देत बसतो नाही ना? ओके, तुम्ही जागृत आहात.
प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्रियानो, इर्मायाने देखील एक वचन बोललेलं आहे. इर्माया त्यातलं 17वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचूया. 17वा अध्याय 9 आणि 10 वाचूया. हृदय सर्वात कपटी आहे, त्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? 2 मिनिटं थांबूया, नंतर 10 वाचूया. हृदय सर्वात कपटी आहे. एकदा हात वर करून म्हणाल का, हृदय सर्वात कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. हे मी नाही, बायबल सांगत आहे. बायबल सांगत आहे. म्हणून आज कुठेतरी संकेत देत आहे. संकेत म्हणजे काय? इशारा देत आहे. इशारा देत आहे. हा जो कपटी झालेला हृदय आहे ना, त्याला आता सुरक्षित ठेवायला शिक. ऐक, हृदय सर्वात कपटी आहे, ते अशात्य रोगाने ग्रस्त झालेलं आहे. अशात्य रोगाने ग्रस्त आहे. काय आहे हृदय? असाध्य रोगाने ग्रस्त आहे. का बरं? कोणी रोगी बनवलं हृदयाला? कोणी बनवलं? आपणच बनवलं. कोणी बनवलं? इकडचं टेन्शन, तिकडचं टेन्शन, ह्यानी माझं हृदय तोडलं, त्यांनी माझं हृदय तोडलं, तो माझा शत्रू झालं. अलीकडच्या दिवसात तर पास्टर पण बोलत नाही चांगलं. कोणाला वाटत असेल? हालेलुया. मी तर नेहमी चांगलंच बोलतो. प्रेज द लॉर्ड. कळत आहे का? हृदय असाध्य रोगाने का भरले? कारण की आपण जागा दिली हो हृदयात. हृदयात असाध्य रोगाला, आजाराला, टेन्शनला, चिंताला, काळजीला, या हृदयात, मनात, ध्यानात आपण जागा दिली. देऊ नका ना, देऊ नका ना. रोगाने भरणारच नाही. आणि जर रोगाने नाही भरलं तर तिथून जे उगतात ना, त्यातून आपल्याला आरोग्य मिळेल. हृदयातून काय निघतात? जीवनाचा उगम. जगण्यासाठी चांगलं उगम, निर्माण, निर्मिती, स्वच्छता, पवित्रता, चांगलं विचार. आणि म्हणून खरंच बायबल सत्य सांगत आहे. बायबल सत्य बोलत आहे. बायबलचं वचन सत्य आहे. हृदय सर्वात कपटी आहे, त्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? त्याचा भेद कोणास समजतो? कोणाला माहितीये कोणाच्या हृदयात काय चालेल? कोणाला समजतंय का भेद? का माहितीये? समोरचा व्यक्ती चांगलं बोलत आहे, हृदयात किती कपट आहे, कोणाला समजत नाही. हालेलुया. पण आपण देवाचे लोक या नात्याने हृदयात कपट नव्हे, छळ नव्हे, अपवित्रता नव्हे, कुडकुड पण नव्हे. कुडकुड म्हणजे काय हो? किरकिर, नुसतं चिडचिड डोक्यात, हृदयात, मनात. काय की हृदयातूनच निघतो ना, हृदयातून डोक्यापर्यंत जातो. प्रियानो, हृदयामध्येच सगळा उगम आहे. उगम म्हणजे मनात भरलंय, हृदयात भरलंय, तेच निघणार. येशू बोललेले आहे. येशू बोललेले आहे. आणि म्हणून वचनात लिहिलेलं आहे, 10 वचन, प्रत्येकाला ज्याचं त्याचं वर्तनाप्रमाणे, ज्याचं त्याचं करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. जर आज संदेश ऐकूनही, देवाकडे येऊनही अंतःकरणाला सुरक्षित ठेवायला शिकले नाही, ज्याचं त्याचं कर्मप्रमाणे मी त्याला प्रतिफळ देईन. कारण की मी हृदय चाळून पाहतो आणि अंतर्याम. बोला आता. प्रतिफळ द्यायला देव बसलेला आहे. म्हणून मी आधीच तुम्हाला बोललो ना,
विश्वासू असू द्या, येशूवर विश्वास न ठेवणारे असू द्या, त्यांच्याही अंतःकरण परमेश्वर बघतो, आपले अंतःकरण परमेश्वर बघतो. त्यांचेही हृदय परमेश्वर बघतो, आपलेही हृदय परमेश्वर. आणि ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो, ज्याच्या त्याच्या क्रमाप्रमाणे फळ देतो. आणि जर कोणी अविश्वासू पुढे जर जात आहे, संपत्ती वाढत आहे, खानदान वाढत आहे, लेकरं वाढत आहे, चांगले चाललेलं आहे, तर तुम्हाला काय माहिती, पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला काय माहिती, त्यांनी अंतःकरण स्वच्छ चांगलं ठेवलं असेल. म्हणून आज आपण पण शिकूया, अंतःकरण स्वच्छ ठेवा, चांगलं ठेवा. सगळं काय वाढणार आहे, सगळं काय वाढणार, संपत्ती वाढणार, आयुष्य पण वाढणार. हॅलो, दीर्घ आयुष्य मिळणार है ना. आतापर्यंत किती घाण आणि किती जखमी हृदय ठेवलेत मला माहित नाही. आज शिका, आज शिका, करार करा देवाला सांगाच, परमेश्वर आतापर्यंत माझ्या हृदयाशी अनेक लोक खेळलेत, या मी स्वतः दार उघडून दिलंय हृदयाचं, अंतःकरणाचं, म्हणून आज माझं ही हालत आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी कळत आहे का तुम्हाला? काहीतरी बोलत आहे देव बाबा. माझं जेव्हा तारण झालं ना प्रियानो, जेव्हा माझं तारण झालं 2004 ला मी देवामध्ये आलो, तेव्हापासून माझ्या प्रियानो फायनल डिसिजन मी घेतलेला आहे. एका दिवसात माझं तारण झालेलं आहे, एका दिवसात. एक भाऊ माझ्याकडे आला, मला म्हटलं असं 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 तारण देणारा येशू ख्रिस्त आहे, असं असं चर्च मध्ये प्रार्थनेला ये. मी गेलो. त्या दिवसापासून बाकी जगाच्या गोष्टीला हात जोडून बाय बाय टाटा करून टाकलो. एका दिवसातच माझं तारण झालेलं. आणि जसं जसं हे बायबल वाचायला सुरुवात केली तेव्हा 2004-2005 ला, तेव्हापासून या बायबलने माझं डोळे उघडलं, माझं अंतःकरण उघडलं. मी हॉटेलात कुकचं काम करायचं. कुक म्हणजे काय हो? आचारी. आणि तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये कसे कसे प्रकारचे लोक जेवायला येतात. तरुण मुलं मुली येतात, जोडपे येतात. कपड्याचा रंग बघितलं तर वेगळंच. मी हॉटेलात माझ्या प्रियानो होतो आणि मी बघायचं प्रियानो त्यांना. जेव्हा मी बघितलं की कोणीतरी विचित्रच कपडे घालून आलेला आहे, तेव्हा मी तोंड फिरवायचं, डोळे पण फिरवायचं, दुसरीकडे कामाला लागायचं. म्हटलं मला सत्य सापडलेलं आहे, नको या सगळ्या गोष्टी बघायला. कळत आहे का तुम्हाला? त्याला काय म्हणतात? हृदय बघणं, अंतःकरण सुरक्षित ठेवणं. आणि तेव्हापासून माझ्या प्रियांनो हृदयाला जपलो, सांभाळलेलं आहे, पुढेही सांभाळणार प्रिया. कारण मला तारण हवंय, मला तारण हवंय. सत्य समजलं, मला पटलं येशूच देव आहे, माझ्या अंतःकरणाला विश्वास बसलं, येशूच प्रभू आहे, येशूच तारणार आहे, त्याने माझ्यासाठी प्राण दिलं, तो माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जन्म घेतला त्याने. हालेलुया. तो मेलेल्यातून जिवंत झालाय, तो मेलेल्यातून जिवंत झालेला असा देव आहे तो. त्याचा कब्र जो आहे अजूनही मोकळा आहे. अख्खा जग बघायला जातात तिथं, मोकळं कबर. मग मला येशू पटलं. तेव्हापासून अंतःकरणाचं, विचाराचं, मनाचं रक्षण करत आलं. देव बाप्पा सुरक्षित ठेव, चांगलं ठेव, मी तुझा सेवा करेल, मी तुला हृदयात बसवेल, मी माझ्या विचारात बसवेल. म्हणून आज 17-18 वर्ष झालेलं आहे प्रियानो. ख्रिस्त माझ्यात राहत आहे, ख्रिस्त मला चालवत आहे, तो तुम्हालाही चालवेल, तुमच्यातही राहील. पण प्रियानो अजूनही पुढे एक निर्णय घ्या. आपण सगळेजण मिळून पुढे एकदा नव्याने निर्णय घेऊया. परमेश्वरा, या हृदयात तू राहतोस, या अंतःकरणात तू राहतोस, तुला सोडून दुसऱ्या व्यक्तीला जागा नाहीये. दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या गोष्टीला, दुसरा जो शैतान आहे हृदयातला खेळ खेळतो, त्याला जागा बंद करा. हालेलुया. मुद्दा पण आहे पुढं, मला वेळ नाहीये, हळूहळू करून शिकणारच आहोत. कळत आहे तुम्हाला? आणि म्हणून माझ्या प्रियानो यिर्मया हा देवाचा संदेश होता, त्याच्या मुखातून शब्द निघत आहे. काय निघत आहे? काय शब्द?
हृदय सर्वात कपटी आहे, त्याशा त्या रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? 10 वचन. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याच्या त्याच्या करण्याप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. प्रतिफळ मिळणार आहे. हॅलो, येस. हृदयातून जीवनाचा उगम निघत आहे, तर प्रतिफळ देवबाप द्यायला बसलेला आहे, ज्याचं त्याचं कर्माप्रमाणे. तुम्ही जर हृदय चांगलं ठेवून चांगलं कर्म करत गेलेत देवाला घेऊन, तर त्याचं प्रतिफळ देवबाप तुम्हाला देईल. तुम्हाला ख्रिस्त पटू नये, ख्रिस्त माहित असू नये, तुम्ही तुमच्या हृदयाला चांगलं, सुरक्षित, व्यवस्थित, शुद्ध, साफ, पवित्र जर तुम्ही नाही ठेवले, त्याचं पण प्रतिफळ देवबाप तुम्हाला देईल. पण त्याचं प्रतिफळ वाईट असणार आहे, न्याय प्रकारचा असणार आहे. आणि माझ्या प्रियानो, फक्त तपासतो असं नाही, चाळणीत चाळतो. कळत आहे का तुम्हाला? येस. आणि स्त्रियांना खूप माहिती आहे चाळणी म्हणजे काय. लेडीजांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण की पीठ चाळताना किती वेळा चाळतं तुम्ही, तुम्हालाच माहिती. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. आणि गहू पण चाळतो ना, बरोबर आहे का? किती प्रकारे, कशा प्रकारे, किती छान स्वच्छ आपण साफसफाई करून मग गिरणीत दळायला नेतो. त्याच प्रकारे देव पण म्हणतो, मी पण चाळतो. तुम्ही कसे चाळता? प्रेज द लॉर्ड. नुसतं तपासतो असं नाही. तपासणं म्हणजे थोडंफार बघणार डोळ्याने. बाजारात जातो ना आपण, तुम्हाला जर टमाटे दिसले, काय दिसले, तुम्ही काय करता? थोडाफार तपासतं. काय असं काय म्हणतात त्याला, लिचिपीठ काय म्हणतात त्याला? सबिल बिल आहे का, कळक आहे का, तेवढंच तपास. तुम्ही काय कापून तपासता का तिथं? तेवढंच तपासता. ठीक आहे. आणि घरी येऊन जर एखादा टाईट टमाटर आहे, चांगलं टमाटर, किडे निघाले तर खरी तपासणी कापल्यानंतर. खरी तपासणी बोला. कधी कधी मी पण आणतो, माझी बायको तपासते मग कापून, आणि म्हणते किडे निघाले. दिसायला तर किती चांगलं होतं. कळत आहे का? देवबाप पण खरी तपासणी करतो, खरी चाळणीत चाळतो खऱ्या प्रमाणे, आणि मग देव ठरवतो त्याला कशा प्रकारे त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ द्यायचं, आशीर्वाद द्यायचा, आरोग्य द्यायचं, निरोगी ठेवायचं, त्याच्या संगती त्याच्या कुटुंबाचं भलं करायचं, हे देव ठरवतो. आणि असं होऊ शकतच नाही, ज्याचा अंतःकरण चांगला आहे आणि त्याचा वाईट झालंय असं कधी होऊ शकणार नाही. लिहून घ्या, कधी होऊ शकतच नाही. योबाचं अंतःकरण शुद्ध होतं, पवित्र होतं, त्याचा वाईट नाही झाला. प्रियानो, देवाने त्याला डबल दिलं. देवाने त्याला डबल दिलं. हालेलुया. देवाने नोहाला तपासलं, बघितलं. नोहा तयारीमध्ये होता. काय बोलत आहेस प्रभू, बोल ना. आणि बायबल सांगतो की नोहा देवाच्या नजरेत, त्याचं हृदय, त्याचं मन, त्याचं जगणं, त्याचं उठणं, त्याचं बसणं देवाला पटलं. देवाला आणि मग देवाने नोहाला म्हटलं, नोहा आता तू आणि तुझ्या घराने वाचणार. आता तू आणि तुझ्या घरानं वाचणार. बाकी अख्खा जगाचा देवाने नाश करून टाकलं, साफसफाई करून टाकलं प्रिया. आणि म्हणून देवाला धन्यवाद. म्हणून या जे काही हृदय देवाने दिलेलं आहे, या हृदयाला चांगलं सुरक्षित ठेवण्यासाठी, जसं मी तुम्हाला आधी पण म्हणालो, एखादा हृदयापर्यंत, अंतःकरणापर्यंत माझ्या प्रियानं जर रक्त पोच होत नसेल किंवा हृदयच आजारी पडलेला असेल, तर शरीर कधी साथ देत नाही माझ्या प्रियानं. आणि सर्व जे काही आहे हृदयातूनच माझ्या प्रियानं आपलं रक्ताचं संचालन होत असतो प्रियानं. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला देखील तुमचं हृदय सुरक्षित ठेवायचं असेल तर सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला तर अजून चांगला पर्याय देवाने दिलेला आहे, तो म्हणजे येशूचं रक्त तुमच्या हृदयाला नेहमी सुरक्षित ठेवेल. कळत आहे?
येशूचं रक्त तुमच्या हृदयाला नेहमी सुरक्षित ठेवेल प्रियानो. आणि येशूचा पवित्र आत्मा देखील तुमच्या हृदयाच्या अवतीभोवती काय म्हणतात त्याला, कुंपण घातलेलं आहे, कवच आहे. म्हणून आपण शिकूया आपलं हृदयाला कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो देवाच्या दास या नात्याने, आजपासून जर तुम्ही सुरुवात केली, दे बाप्पा खरंच मी माझ्या अंतःकरणाला शुद्ध, पवित्र, साफ, सुरक्षित ठेवायला सुरुवात केलेला आहे, तर तुम्हाला आशीर्वाद दे. तर मी तुम्हाला आज देवाला भिवून सांगतो, येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनात महान महान साक्ष देवा घडवणार. आणि तुम्ही स्वतः म्हणणार खरंच की या वचनाने, या संदेशने माझं जीवन बदललंय. पण करून बघा बरं का, यात उगाच नाव ठेवतात देवाला, पास्टर ऐकलं मी खरं. करण्यासाठी, अंतःकरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी पापापासून लांब राहायला पाहिजे, गुडघे टेकली पाहिजे, गुडघे देवाच्या चरणी बसलं पाहिजे, देवाचा भय मनात पाहिजे. हालेलुया. प्रार्थनामुळे जीवन पाहिजे सुरक्षित ठेवण्यासाठी. येशूचं रक्त कधीच आपल्यापासून निघून नाही गेलं पाहिजे. कळत आहे? त्याने रक्त वाहिलं, रक्त दिलं, तो रक्त आपलं सुरक्षितपणा आहे, तर त्या रक्ताने आपलं धुतलेलं आहे. तर त्या रक्ताला नेहमी तुमच्या संगती राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेत, भयात हृदयाला सुरक्षित ठेवून जगायला सुरुवात करा. हृदयाला विकार लागणार नाही, आजार लागणार नाही, शरीराला रक्त चढवायचं वेळ येणार नाही, रक्त येणार नाही, दवाखान्यात पण पोहोचणार नाही, हार्ट अटॅक पण येणार नाही. कळत आहे का? आजच दुपारी आम्ही दोघ जण बसून घरात बसून ऐकत होता, कितीतरी अँब्युलन्सचा आवाज आज दिवसात आम्हाला आमच्या कानापर्यंत आला, एका मागे एक अँब्युलन्स, एका मागे एक. बरोबर आहे का? ही मला म्हणत होती, बघा ना किती अँब्युलन्सचा आवाज येत आहे, अर्धा तासाने, एक तासाने या रोड मधून अँब्युलन्स. आजार वाढत आहे, आजार वाढत आहे. म्हणून आज पवित्र आत्मा कुठेतरी जाणीव करून देत आहे, हृदय सुरक्षित ठेव, तिथून जीवनाचा उगम आहे. आजारी पडायचं का नाही, तिथूनच सुरुवात आहे. हालेलुया. स्वर्गात जायचं का नाही, इथूनच अंतःकरणातून त्याचा उगम आहे. हालेलुया. लोक तुमच्यावर प्रेम करतील का नाही, इथूनच सुरुवात आहे अंतःकरणातून. कळत आहे का? दीर्घ आयुष्य जगायचं का नाही, कुठून सुरुवात आहे? बोला ना जरा जोरात, का भीती वाटायला लागली? दीर्घ आयुष्य जगायचं का नाही, इथूनच सुरुवात आहे, हृदयातून. कुठून? कुठं आहे हृदय? काहीच आहे का गुडघ्यावर आहे? हृदयातून आहे ना, रक्ताचा, हृदय जसं असं ठोका मारतो ना, काय म्हणतात त्याला, ठोके ना, तिथून जसं जेवढा जेवढा जोर जरा ठोके मारतो ना प्रियानं, तेवढा तेवढा रक्त फेकतो बरं का शरीराला. सगळं काही हृदयातून सुरुवात होणार आहे. म्हणून मी तर शिकलो, अजून शिकणार, तुम्ही शिका, सुरक्षित राहा. हालेलुया. हालेलुया. हा, कधी आजारी पडणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही, कॅन्सर, रोगराई, सुगर किंवा शारीरिक आशीर्वाद देखील आपल्या संगती जुळत येणार, जोडणार देव बाप, जोडत राहणार, जोडत राहणार. हा, मन चांगलं ठेवा, हृदय चांगलं ठेवा, सुरक्षित ठेवा. हालेलुया. हा, देवामध्ये सेवा करणारे हृदय ठेवा. छोट मोठं चर्च मध्ये छोट मोठं काम करत राहा, हातभार लावत जा. हालेलुया. देवा तुम्हाला सुरक्षित ठेवील. आता मी मुद्दा देणार होतो, पहिला मुद्दा, पण आपल्याकडे वेळ नाहीये. ठीक आहे.